मुंबईकरांच्या कामांना महत्त्व द्या, युती आणि जागांबाबत विचार करू नका, विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा, असे आदेश आणि अशा सूचना शिवसेनेच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। कशा पद्धतीने महानगरपालिकेत काम करायचं, निवडणुकीसाठी काम करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे, महायुती म्हणून आपण कसं एकत्र लढणार आहोत, या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे। 125 जागांचं मिशन तुमचं होतं। जागा किती लढणार आणि कशा पद्धतीने लढणार आणि कुठल्या लढणार याचे संपूर्ण अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे त्याची घोषणा माननीय शिंदे साहेब योग्य वेळेला करतील। समिती बनवण्याचा निर्णय घेतला। 29 जणांची समिती असेल, 21 जणांची कोण कोण असेल त्याच्यामध्ये? या समितीचे आधीच डिक्लेअर केलेले आहे। यामध्ये आपले नेते, त्याचप्रमाणे आपले आमदार, आपले खासदार हे या समितीमध्ये आहेत। त्यामुळे ही समिती ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे। 21 जणांची समिती जी मुंबईसाठी काम करणार आहे। निवडणुका लागल्यानंतर प्रत्येक नेते ज्या पद्धतीने मत मांडतात, हे मत त्या पक्षाचं आहे की त्यांचं स्वतःचं आहे, हे पण पूर्ण पडताळून बघायला पाहिजे। आज ज्या झालेल्या मीटिंगमध्ये आमच्याकडे आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेबांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। आपण महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत। त्याच्यामुळे कुठच्याही पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीची वक्तव्य करू नकात। मी जर माझा नेता या पद्धतीने सगळ्यांना सांगत असेल तर इतर पक्षांनी पण ते नियम, युतीचे नियम पाळले पाहिजे। मुंबई महानगर पालिका ये भारत का सबसे बड़ा, सबसे अमीर महानगर पालिका है और ये दुर्दैव है, अफसोस की बात है कि पिछले 30 वर्षों से जिस प्रकार से उभटा के लोगों ने मुंबई महानगर पालिका का उपयोग या दुरुपयोग केवल रिच कॉन्ट्रैक्टर्स के लिए किया। आज लोगों को बदलाव चाहिए, परिवर्तन चाहिए और इसलिए मुंबई महानगर पालिका चुनाव हमारे मुंबई के लिए, मुंबईकरों के लिए, महाराष्ट्र में रहने वाले नागरिकों के लिए, देश के लिए बहुत ही महत्वपूर्ण चुनाव है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।